पूनम, पूनम, जेवायला दे ना, भूक लागली ना. पूनम, काय बा अंकुशची काय म्हणून राहिले? अहो मला भूक लागली ना. हा, मला जरासं जेवायला देऊन दे, तू ताट वाढून दे, मी जेवण करून घेतो. हे पा, हे असं आहे तुमचं. आता आते बहिणी केला असेल ना स्वयंपाक. हा, तुम्ही जा ताट घ्या आणि जेवण करून घ्या. मला किती मोठे कपडे धुवायचे आहे, चादरा गिदरा सगळं धुवायचं आहे म्हटलं. आणि एक तर मशीनही दुरुस्त नाही आहे घरची. मशीनमध्ये टाकून दिले असते तर पटपट होऊन गेले असते. हातानं घासत बसा लागन एवढे मोठे कपडे. आणि घरचेही कपडे धुसून राहिले, मामाजीचेही कपडे धुवायचे. एवढे मोठे कपडे धुईन मी, किती हात दुखन माय. पण ते जाऊ द्या, मना धुवा तर लागणच. आता हात दुखो का काही दुखो, तुम्ही असं करा, तुमच्या हातानंच घेऊन घ्या. तुमच्या हाताने घेऊन घ्या, ताट वाढून घ्या आणि जेवण करून घ्या. मी तेव्हापर्यंत नाही का इकडचं जरासं निपटून घेतो. बरं बरं, जाऊ दे, मी घेऊन घेतो, हाताने घेऊन घेतो. आणि जाय तू धुवून घे तेवढे कपडे. आणि काय म्हणते तर मी बाबाला म्हणतो मशीन दुरुस्त करायचं. खरंच तर गोष्ट आहे, एवढे मोठे कपडे निघते घरात, मशीन पाहिजेच. मग डागं नाही निघाले तर हातानं तर घासच लागते म्हणा. पूर्ण कपडे मशीनीमधून थोडी ना निघते, पण थोडंसं काम हलकं होऊन जाते मशीन राहिली का. मी बाबाला सांगतो. आणि तू काही काळजी नको करू, पण एवढे धुवून घे कपडे, वास येऊन राहिला त्याच्यात. आणि ते बॅग आहे ना, ते बॅगही घासून घेतो. एवढ्या दिवसाचा म्हटलं कयोकलाच पडला आहे तो. हो हो, घासतो ना, घासतो. थांबा, बॅगच आणतो मी. जा तुम्ही. ताट वाढून घ्या, जेवण करून घ्या. मी जातो रूममध्ये आणि बॅगचा बॅगच उचलून आणतो इकडे. थोडेसे कपडे मुरू टाकतो आणि थोडेसे घासत बसतो तिथं. आणि चादरा गिदरा म्हटलं गरम पाण्यात टाका लागून. आता एवढ्या दिवसाच्या चादरा लयच कयोकल्या आहे त्या. धुतल्यास कुठं तिथं धुतल्याच नाही ना. आता आता मस्त गरम पाण्यात टाकतो त्याला आणि खसं धुवून टाकून देतो. बरं बरं, तुला जसं वाटते तसं करतो. आता हे तर गेले, मी आणून घेतो. मी बॅग आणून घेतो तिकडून आणि वरचा सुटकेसही धुवून टाकतो आणि अंदरचे कपडे टाकून देतो मुरू. आहे ना ते? मला म्हणते स्वयंपाक करून घ्या म्हणते. पीठ मळून दिलं म्हणते. म्या म्हणते म्हणजे काय हिची काय नौकर होय काय? मी नौकर राहिले? स्वयंपाक करायला हिची नौकर होय काय? कायच्यासाठी आली हे घरात? घर घुशी पळून आली, माझ्या पोराच्या मागं लागून आली म्हटलं. आणि स्वयंपाकाने शिकवलं का? हे कशी शिकली पोराईच्या मागं लागणं? स्वयंपाक नाही शिकली मायबापाच्या इथं. हे कसं समजलं? याच्यासोबत प्रेम करू दे, त्याच्यासोबत प्रेम करू दे. आणि तोंड तर एवढा आहे का? बाप रे बाप, काय तोंड करते एका रंगाची. आणि काय बोलते बाप्पा. नासुकल्या एखाद्या गोष्टी पकडली ना तर एकीचे 4च उत्तर देते. ते 4 उत्तर द्यायले. मग राधिका पुरली, पण हे नाही पुरली वगार पुराले. मला म्हणते आता स्वयंपाकही करून घ्या म्हणते. मी तेवढे कपडे धुवून टाकतो म्हणते. कायले करू मी स्वयंपाक? केला आता एवढा दिवस, आता नाही करत. आता बिलकुलही नाही करत. मस्त निघतो म्हटलं, इथून निघतो आणि जाऊन बसून जातो एखाद्यापाशी. आणि येतच नाही ना, 2-4 घंटे येतच नाही. माहीत पडते ना, करन ना स्वतःच करन, कशी कर, पण तिलाच करायला लावतो. करन नाही तर शिकन कशी मग? आयतच पहिन मग सगळं काही. आता ते राधिका होती तर ते दे ना तिला आयतं. तिनं कणिक मणिक भिजून दिली का ते करून घे भाजी पोळी. मलाही तशीच म्हणून राहिली. मला काय म्हणते तर नोकरांनी समजून राहिली का स्वतःची? नोकरांनी समजावले. मी म्हटलं घेतो आणि पळ काढतो आणि निघून जातो इथून. तिला म्हणून कर तू स्वयंपाक. तिच्या डोळ्यातच नाही येत ना, मी तिला दिसतच नाही ना. तशी म्हटलं ते रूममध्येच आहे, काय करून राहिली काय नाही. इकडचं केलं तिनं, तिकडे चालली गेली. नाश्ताही मलाच करायला लावला. करायला तेवढं कापकूप करून देऊन दिलं फक्त. पण ते पिंट्याच्या बाबाला जायचं होतं ना वावरात, म्हणून मी करून दिलं. नाही तर म्हटलं नाश्ताही नाही करून दिला असता. आणि त्याची गोळी खायची होती. मग म्हटलं काय फालतूच कटर करावं. मग तेही बोमलते, सुनाईच्या मागं लागून जातं असं तसं. सुनाईला घेऊन चालत जाय. ह्या सुना घेऊन चालायच्या लायकीच्या आहे काय? सगळं काम सासूवर आटपते. आमच्या वेळेस म्हटलं आमच्या सासूवा बसल्या राहाय, अशा बसल्या राहिले. आम्ही गरं काम करू तर आमच्या सासू म्हटलं असं नाही म्हणे का अन्न व करून देतो म्हणून. सगळं आम्हाला करायला लागे. आणि आजकालच्या ह्या पोरी बापा अर्ध काम तर बापा सासूवरच सोडून देते. मग कायच्यासाठी आले ह्या लग्न करून? फक्त मजे घ्यासाठी, आराम करायसाठी, घरात आराम करायला. बाई राधिका, राधिका. अरे आई, आली काय तू? लयच वेळ लागला तुला तर. तू तर म्हणे 2-3 घंटाचंच काम आहे म्हणे. आता किती वेळ होऊन राहिला तुला झाले? उशीर होते ना बाई. आता जेवढं म्हटलं तेवढंच तास करत असते का कामं. जराशे होते गहू म्हटलं तर निसून देतो म्हटलं. तर कायचं उशीरच होऊन गेला आता. मी काय म्हणतो, हे घे बरं, हे कॅन घे, दुधाची कॅन, आणि ठेवून दे. एखाद्या भांड्यात काढून ठेवून दे. दूध नाही तर इसून जाईन मग. आई, कॅन तर लयच भारी दिसून राहिली व. किती आणलं याच्यात दूध? लय दूध दिसून राहिलं इथं. अवं काही नाही, 1.5 लिटर दूध आणलं म्हटलं. आता तू आहे तर तुझ्या हातानं मस्त बासंती बनव. बासंतीची आठवण येऊन राहिली होती इतक्या दिवसाची. तुझ्या हातची मस्त बनते बासंती. म्हटलं चला म्हटलं घेऊन. म्हटलं मस्त धुवून राहिली होती तिथं तातं दूध आणलं. बिना पाण्याचं आहे म्हटलं, कोरं दूध होते. मस्त बासंती बनवतो संध्याकाळी. बरं आई बनवतो ना. आई, बरं झालं तू आली. पाय, मला लक्षात येऊन गेली गोष्ट. मी काय म्हणतो, याचा फोन आला होता आणि हे म्हणून राहिले होते मला म्हणे 2 दिवसात आले होते म्हणे तुला म्हणे. जवळचा फोन आला होता काय? 2च दिवसात येतो म्हणे नाही आले. राहू द्या ना म्हणा अजून 2-4 दिवस म्हणा. 2 दिवसात कायले येतं म्हणा. त्यानं तर म्हटलं होतं महिनाभर ठेवून म्हणे. आई, किती दिवस झाले मला येऊन. आठवण तर कर.
विसरली काय तू? 1 महिना होत आला ना आता. हो राधिका, 1 महिना तर होतच आला आता तुले. आणि जवाय नाही म्हणा, ह्यावेळेस लय दिवस राहू दिला आहे नाही काय? हो ना आई, खरंच. आता नाही काय त्याच्या स्वभावात लय बदल होऊन राहिला आई. पहिल्यासारखे नाही राहिले आता ते. नाही तर पहिले म्हटलं मी कोणती गोष्ट बोलू ना त्याइले, तर त्याइले म्हटलं माझ्यावर विश्वासही नाही आहे. माझी सासू जशी म्हणे ना तसेच करे. पण आता नाही का त्याच्या स्वभावात लय बदल झाला. आता म्हटलं आपली लय काळजी घेते, लयच काळजी घेते. जरासं दुखलं का चल ना दवाखान्यात. आणि आता पाय बरं, माझी तब्येत खराब होती तर पूर्ण 1 महिना ठेवलं मला इथं. नाही तर म्हटलं 1 दिवसही नाही ठेवे. बस सकाळी आलं का म्हणते संध्याकाळी चल म्हणे. मोठेच मोठे रात्रभर राह, नाही तर बस झालं. लवकर तयारी कर म्हणे, जर आले तर उभ्या येत जाऊ मी, आणि उभ्या जात जाऊ. हो बाई, तेवढ्यानं तर बरं झालं बाप्पा. आता जरासा जवयाचा स्वभाव बदलला. नाही तर बस आपल्याला टेन्शनच राही का जवळ तिकडे काय करत असन, मग राधिका कशी असन, सगळी तुही फिकर राह म्हटलं मला. पण आता चांगलं झालं म्हणा, देव सगळं बरोबर करते. फक्त जरासं थोडंसं हे केलं ना आपण, तर म्हटलं आपलंही जीवन सुखी होऊन जाते. जरासं करावं लागते. पण का हो राधिका, तू तर म्हणून राहिली होती तुझी जाऊ आली म्हणे. आणि तुझी जाऊ आली तर मग एवढ्या अर्जंट कशी काय बोलून राहिले तुझचे पाहुणे? 2च दिवसात येतो म्हणे, नाही आले म्हणे. हा आई, माझी जाऊ तर आली आणि माझ्या जाऊचा स्वभावही चांगला आहे. पण काय माहीत काय झालं तर माझ्या पाहुण्याला म्हणते डबाही नाही दिला, काही नाही दिला, झोपलीच होती म्हणते. आणि इकडे सासूला वाटलं असं का हे दिन म्हणून डबा पुन्हा, आणि सासूही नाही डबा दिला. काय झालं काय माहीत. आता मला ते एवढं काही त्यानं सांगितलं नाही. फक्त एवढंच सांगितलं ना म्हणे मला चहा भेटला म्हणे, ना मी नाश्ता केला म्हणे, ना मी जेवण केलं म्हणे, आणि डबाही नाही घेतला म्हणे, कारण की बनवलाच नव्हता म्हणे. मग ते म्हणून राहिले होते, लय वाखे होऊन राहिले म्हणे राधिका म्हणे. मग काय करू आई इथं राहून? मी चालली बाई माझ्या तिथं माझ्या सासरी. मानावऱ्याचे लय वाखे होऊन राहिले. काय करू आई इथं जास्त दिवस राहू नाही. तिथंच आता किती म्हटलं तरी तिकडचंही पाहा लागते ना. आणि तिकडे म्हटलं मग जेव्हा माझ्या माणसाचे वाखे होऊन राहिले तर मामाजीचे वाखे नाही करणार काय त्या? मामाजीला तर सकाळीच पाहिजे म्हटलं नाश्ता करायसाठी. त्याला शुगरची बीपीची गोळी आहे, आणि ते शुगरच्या गोळीची आणत त्याचं पोट कोरकोर करते. त्याला 9-10 वाजता नाश्ता पाहिजेच. बाई राधिका, पाय तू तुझ्या नवऱ्याची, तुझ्या सासऱ्याची, तू घराची एवढी काळजी घेताना म्हटलं तर सगळे राधिका करत राहते. म्हणून म्हटलं तू सासरी म्हटलं एवढा जीव लावते तुले. पोरीसारखं समजते. असंच राहावं बाई, हिडून मिसळून राहाव. काय आहे दुसरं, तेच कामी येणार आहे शेवटी. तेच कामी येणार आहे ना, आपलं पुण्य आपल्याच समोर येते म्हटलं. म्हणून सगळेसोबत चांगलं राहावं बाई. हो ना बाई, जसं त्या शिकवलं ना मला मी तशीच राहतो. मी म्हटलं तू मान खाली नाही उदीन म्हटलं, तू काहीच काळजी नको करू. बरं आई, ठेवून येतो मी. हे कॅन ठेवून येतो आणि कॅनातले दूध काढून घेतो भांड्यात, नाही तर खराब होऊन जाईन मग. गरमही करून घेतो हातातल्या हातात. बरं करून घे. आता पोरगीले न्यायला येईन जवळ तर येईन तर 1 दिवस तर राहीनच. 1 दिवस नाही राहिले तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तर राहीन. त्याला पाहुणचार करा लागन, आणि राधिकाले कपडे घ्या लागन. काय म्हणून तिची सासू एवढा दिवस राहिली म्हणून माहेरात म्हणून, आणि 1 कपडाही नाही घेतला म्हणून तुझ्या आईनं. कपडे घ्या लागन राधिकाले. असं करतो. निल्याले म्हणून त्याला म्हणून मालकाले पैसे माग म्हणून, आणि मस्त राधिकासाठी नाही काय मस्त एक साडी आणतो, मस्त तिच्या पसंतीची. तिला जशी आवडते तशी तर म्हणा मीच आणतो तिच्यासाठी साड्या एवढ्या वेळेस. पण आता नाही का तिच्या पसंतीचंच घ्यायला लावतो तिले. घेतच नाही ना ते. आई तूच सांग तूच पसंत कर, अशीच करते. तिला म्हणून चांगली घेऊन घे. तशी तर बार काही येत नाही, आणि 17 वेळाही काही येत नाही मी पोरगी. किती दिवसाच्या बाद आली म्हटलं आता, आणि मनही नाही भरलं मग. आता म्हणते जायचाही टाईम झाला म्हणते. आता उद्या असं करतो, तिला घेऊन जातो आणि एखादी साडी घेऊन येतो तिच्यासाठी मस्त अशी रंगीबिरंगी कलरची आणतो मस्त. माझी पोळीचं म्हणते आणि इथं तर काहीच नाही दिसून राहिलं कुठं ठेवलं तर. पण ठेवणार कुठं आहे, इथंच तर ठेवत असते. गॅसजवळ तर काहीच नाही दिसून राहिलं म्हटलं. पूर्ण ओटा साफसूफ दिसून राहिला. या खाण्यातही काही नाही दिसून राहिलं. पूनम बाई काय करू यायचं? इकडे गेले का पूनम, तिकडे गेले का पूनम? तेले म्हणून राहिली आत्याबाईनं स्वयंपाक केला असन, भाजीपोळी केली असन, घेऊन घ्या. तर नाही, मला बोलवतेच ना ते. इकडे मी कपडे भिजू टाकून राहिली, काढूनच राहिली जेमतेम बॅग. सध्या नेलाही नाही म्हटलं तिथपर्यंत. तर पहा बरं, दिला ते ना आवाज. आता कुठं जाऊ मी एकटा जीव? पाहतो काय म्हणून राहिले तर. आता काय झालं तुम्हाला म्हटलं ना मी, आत्याबाईनं स्वयंपाक केला असन, भाजीपोळी घ्या, जेवून घ्या. 50 वेळा काय आवाज देता मला? मग किती कामं पडले आहे तिकडे. मग म्हटलं अजून नीचा टाईम खतम होऊन जाईल तर अजून 50 वेळा घरात आणा लागून, कपडे अजून टाका लागून उद्या नेऊन. एक तर चादरही निवायणार म्हटलं. इकडचं करता किती वेळ होऊन गेला. 50 वेळा हाकाच देऊन राहिले तुम्ही. काय म्हणून राहिले तर आता? अहो काय म्हणून राहिली म्हणतं मला? तू म्हणतं काय न स्वयंपाक केला आणि कुठं आहे? पाय बरं, पूर्ण ओटा साफ सूप आहे म्हटलं. कुठंच काही नाही दिसून राहिलं ना भाजीचं दिसून राहिलं, ना पोळीचं दिसून राहिलं, काहीच तर नाही दिसून राहिलं. पाय बरं. काय स्वयंपाक नाही केला का तिनं? खरंच नाही केला का माझ्या सासूनं स्वयंपाक? त्याला तर म्हटलं होतं का मला भाजी गिजी काही एवढी चांगली जमत नाही. मामाजीनं खाल्ली नाही खाल्ली माझ्या हातची तर
तर त्याला म्हटलं मी कणिक गिनिक भिजून देतो म्हटलं तुम्हाला, तुम्ही तेवढ्या पोळ्या करून घ्या म्हटलं आणि भाजी करून घ्या. सगळं काप करून दिलं त्याला आणि केलं नाही का तिनं पाहू काय फ्रीजमध्ये. पाहतो मी फ्रीजमध्ये, इकडे तर काही दिसून नाही राहिलं, ओट्यावर तर काहीच नाही आहे, ना भाजीचा आहे ना पोळीचा आहे. एक वेळा पाहूनच घे तुम्ही. पहावं पहा तुमची आई किती आहे म्हटलं. पहा म्या म्हटलं त्याला कणिक भिजून दिली का ते पोळ्या करून म्हणून. काप करून दिलं भाजीचं का करून घ्या, मला नाही जमत एवढी चांगली भाजी तर. पहा तुमच्या आईनं म्हटलं कणिकही ठेवून दिली आणि काप केलेली, हे म्हटलं बटाटे ठेवून दिले. पहा फ्रीजमध्ये पाहिलं काय. अरे हो रश्मी, याच्यात तर कणिकही ठेवली आहे आणि भाजीचंही ठेवलं आहे. बटाटे दिसून राहिले काप केलेले. आईनं बनवलं नाही वाटते. स्वयंपाक नाही केला वाटते आईनं. पहा मग जेव्हा मी बोलतो तर तुम्हाला वाटते का मी बडबड करतो. बडबड कराले मला तुम्ही म्हणता का बडबड नको करत जाऊ, एवढ्या जोरानं नको बोलत जाऊ. आणि पहा बरं आता तुमच्या काहीचे कारनामे पहा. त्याला मी पहिले सांगितलं होतं ना का मला स्वयंपाक जमत नाही. तरी मी म्हटलं त्याला काप करून दिलं भाजीचं, त्याला कणिक भिजून दिली. मी म्हटलं तुम्ही खाऊन घेईन माझ्या हाताचं, त्याही खाऊन घेईन. पण मामाजी जास्त कमी झालं तर फालतूच म्हटलं त्याचं पोट नाही भरण, म्हणून त्याला म्हटलं तुम्हीच करून घ्या म्हटलं. तर पहा म्हटलं काय करून ठेवलं त्यानं. तशी कणिक टाकून दिली म्हटलं फ्रीजमध्ये आणि ते काप केलेले बटाटे ठेवून दिले. आणि आता तुम्ही सांगा मामाजीचा याचा वेळ होऊन राहिला, त्याला जेवायला द्या लागन. बरं झालं तुम्ही मला म्हटलं तर जेवायला दे म्हणून. आणि मामाजी आले असते आणि त्यानं म्हटलं असतं तर एक तर म्हणून सकाळी नाश्त्याचं नाही भेटलं म्हणून, चहा नाही भेटला म्हणून. आणि आता जेवणही करायला नाही. कशा आहे हो या सासूबाई. कशी आहे तुमची आई. हे असाच ताल राहते का तुमच्या आईचा. काही दिमाग आहे का नाही आहे. का दिमागच्या बाहेरच्याच गोष्टी करते पप्पा. कशा करते तर कसं चांगलं वाटते तर त्याला. आणि जरा असं करून घेतलं असतं तर काय झालं असतं. कुठं चालल्या गेल्या तर घरातही नाही आहे म्हटलं, बसल्या असं एखादीच्या दरवाजापाशी जाऊन चुगल्या गिगल्या करत. अहो नाही हो पुन्हा, काही आई नाही काय कुठे गेली असन, काम गिम आलं असन तिले म्हणून चालली गेली असन ते. नाही तर करत नव्हती काय ते. आता एवढे दिवस तिनं केलं ना, आता नव्हती करत काय ते. तू चुकीचा विचार नको करू डोक्यात तुया. काही काम गिम असं नाहीले म्हणून चालली गेली असन. घे ना तूच करून घे ना पोळ्या आणि भाजी. तसे म्हटलं बाबाचा याचा वेळ होऊन राहिला, लवकर करून घे. हे पहा अंकुशजी, तुम्ही म्हटलं तुमच्या आईच्या इकडून बोलून राहिले. एवढं तिला अर्जंट काम होतं तर ते मला सांगून नाही गेले असते काय का मला अर्जंट काम आलं पूनम. तूच स्वयंपाक करून घे, कसाही कर. त्याच्यात मीठ टाक जास्त, त्याच्यात हिरो तीळ टाक जास्त, पण करून घे तुझ्या हाताने स्वयंपाक. असं त्याला म्हणाले काय झालं होतं मग. आणि कायचं काम हो, काही काम गिम नाही आहे म्हटलं. नुसत्या बाईजवळ जाऊन बसते आणि इकडच्या तिकडच्या गोष्टी करते. नाही इकडच्या तिकडच्या भेटल्या तर सुनाईच्या चुगल्या लावते. मग माहीत आहे म्हटलं मला. ते तुमच्या गावातली बाई आहे ना एक, तिनं सगळी पोलपट्टी उघडली होती म्हटलं. पोलपट्टी उघडाली म्हटलं. ते कोणती सुशीला होय का शशिकला होय का काय नाव आहे त्या बाईचं. सगळं सांगितलं म्हटलं कशा कशा गोष्टी करते तर तुमची आई म्हटलं. आमच्या बाबतीत राधिकाताई एवढी चांगली असून म्हटलं राधिकाताईच्या तर चुगल्या करते तुमची आई. मग मी कुठची कोण आहे, मी तर आहेच म्हटलं मग सबरी. बरं जाऊ दे ना, जाऊ दे. काय गोष्टीला वाढवतं, जाऊ दे. थोडा वेळ कपडे ठेवून दे, नंतर टाकून दे जो धुवून. आणि म्हटलं बाबाचा याचा वेळ होऊन राहिला आता, पटकिनी नाही काय तू 2-3 पोळ्या टाकून दे. आणि कशी कर भाजी, कशी कर, खाऊन घेऊ आता. काय करतो मग. एक तर म्हटलं खिचडी खाऊ पोट कसंच झालं. आणि आता खिचडी खाल्ली नाही जाईन. ते खिचडी दिसून राहिली मुले. खिचडी दिसून राहिली म्हटलं एका कटोऱ्यात. पण आता खाल्ल्याने जाईन. ते गाई गेले टाकून दे आणि मस्त 2-4 पोळ्या टाक आणि भाजी करून घे आलूची. कशी काय करतो तो करा तर लागनच. त्याच्यासाठी नाही तर कमीत कमी माझ्या सासरीसाठी तर कराच लागन. बिचारे ते गेले सकाळपासून तसेच करतो. काय करू मग, करू नाही तर. आता घ्या तुम्ही, घ्या माझ्या जीव घेऊन घ्या ना. मी राहू देतो, ते कपडेही राहू दे तुम्ही. कपडे राहू द्याले काय करू मी. एक तर घरात म्हटलं मशीन नाही ना काही नाही, हातही ना कपडे धुऊ म्हटलं. सारे हात दुखून राहिले, सारे बोटं दुखून राहिले माझे. एक तर अकडून गेली मी अकडाले. आणि एवढ्या दिवसाची म्हटलं तिथं होती, तिकडून आली आणि एकाएकी एवढे कामं काढून टाकले. सकाळपासून किचन साफ करून राहिली होती. त्या खोलीतही म्हटलं एवढा कयाटा पडला का एक दिवसाचा त्यानं पोचाही नाही लावल्या खोलीत. पोचा लावाले त्याचं काम नव्हतं काय, पोचा पाचा लावणं जरासं. साफसफाई ठेवणं घरात, काहीच नाही बाप्पा. काय बोलावं आता. तुम्हाला म्हटलं का जाऊ दे ना, करून घे ना, होऊन जाते ना, असं तसं असंच बोलत राहता तुम्ही. तर तुम्हाला तर तुमच्या आईचीच लागते, माहीत लागतच नाही. जा आता, जा बसा, करतो मी स्वयंपाक करतो आता. बरोबर म्हणते लोक. नवरा म्हणते मायच्या तोंडातच राहते, पण माई तशी पाहिजे ना. आई म्हटलं अशी का ना नवऱ्याची सूत ना पोराची सूत, का जेवण करण का काही करण. त्याला म्हटलं ना का आज माय मागं लय काम आहे, जरासं करून घ्या तुम्ही. उद्यापासून म्हटलं कणिक भिजून दिली असती आणि काय म्हणते ते शेकू लागली असती पोळ्या. आजच्या दिवस करून घ्या म्हटलं त्याला भाजी आणि पोळ्या.
भाजी तर जमतच नाही म्हणा मला, पण कमीत कमी पोळ्याच्या वेळेस तुम्ही हातभार लावूच लागली असती ना. आणि बाकीचे कामं तर मी करूनच राहिली, भांडे करून राहिली, झाडझूड पोचा सगळं मीच करून राहिली ना. तेवढं म्हटलं तर मी सासूनं पळ काढला बाहेरचा. काय भेटते काय माहीत. हां, तेले काय पण जास्तच करून राहिलं ते. आता तेला असं वाटून राहिलं की मी राधिका होय, सगळं काही करन. तर मी नावाची पूनम होय म्हटलं, नावाची पूनम राहिले. आता दाखवतो ना तेले कशा गेल्या त्या बाय अंगावर एवढं मोठं काम सोडून. जरासं म्हटलं तर केलं नाही ना तेनं. आता म्हटलं फक्त माझ्या सासऱ्यासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी आणि माझ्यासाठी पोळ्या टाकतो. आम्ही तिथं खिचडी खाऊ खाऊ बोर होऊन गेलो म्हटलं. तिघासाठी पोळ्या टाकतो आणि याच्यासाठी ना भाजी ठेवतो ना पोळ्या ठेवतो. ते फ्रीजमध्ये पडली आहे की नाही रात्रीची खिचडी, तेच खा म्हणून आता म्हणून. जरासं टाकायला लावलं तर गेल्या ना त्या बाहेर चुगल्या करायसाठी गेल्या असं, बसल्या असं एखादीले पकडून चुगल्या करत. पण घरातले 2 कामं केले तर काय होऊन जाते. एकटीला किती भारी होऊन जाते एवढं मोठं काम. एकटं म्हटलं मला सवय नाही आहे. ना घरी सवय होती ना इथं सवय झाली. इथंही म्हटलं राधिकाताई होती, राधिकाताई अर्ध काम करून घे, अर्ध मी करून घेऊ. तेला ठेवतच नाही ना. करा म्हणून स्वतःच्या हातानं जर पोळ्या करायच्या आहेत तर खा म्हणून. मग अंगावर टाकता ना, आता मी त्याच्या अंगावर टाकतो ना, दाखवतो ना तेले. आणि संध्याकाळी खिचडीच करन म्हटलं त्याच्यासाठी. आमच्यासाठी टाकून पोळ्या आणि त्याच्यासाठी खिचडीच करन. जर का ते आल्या नाही तर येणार तर खरीच आहे. भूक लागन पोटाले तर घरी नेईन तर कुठं जाईल. लोक फक्त गोष्टी करायला बसवते, खा प्यायला देते काय, खाले तर घरी शा लागन तेले. मी करतो ना आता पटोपट पोळ्या करून घेतो. एक तर माझे सासरे येईन म्हटलं. माझे सासरे किती चांगले आहे बिचारे. हां, प्रत्येक गोष्ट म्हटलं आपल्याला किती हे करते. प्रत्येक गोष्टीत चुकही झाली म्हटलं तर बोलून देते. पण हे असे नाही बाप्पा, चुकीवर बोलतच असते मोठे माणसं. पण हे पैत मला वज्जातच दिसते, वज्जात दिसायले. जाऊ दे बाप्पा, मी करतो पहिले. नाही तर अजून म्हटलं माझे सासरे येऊन जाईन तर अजून बोंबलत बसत. एक तर मला एवढं बेकार वाटून राहिलं सकाळपासून. मोठे भाऊचे तसेच चालले गेले बिना डब्याचे बिना नाश्त्याचे. त्याचा अफसोस नाही येऊन राहिला त्याइले का माझं पोरगं तसंच गेलं, जेवण खावण करून नाही गेलं. उलट म्हटलं नवऱ्याला उपाशी ठेवते आणि पोरालाही ठेवते. आणि मी तर काही त्याइले काळजी आहेच नाही. मी राहिली आणि नाही राहिली तरी. जाऊ दे, काय बोलू आता. फालतूच माझं तोंड खराब होऊन जाते. मग कुकडे बोलतो मी तर मग मला म्हणते का बोलते, मुजोऱ्या करते, अशी करते तशी करते. मग माझ्या नावानं बोटं तोडते. मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला तर सांगा कमेंट करून. असा होता आजचा एपिसोड. आणि चॅनलवर जे नवीन असाल ते सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप तर नक्कीच द्या. हाईपही द्या. तर चला आता राहिली आपली सगळ्याची नावं घ्यायची वेळ. तर आपण सगळ्याची नावं घेऊन घेऊ. मीनाताई कोंडाणे, रंजनाताई इंगोले, मृदुलाताई लंगारे, पायल साल्वे नाशिक, छायाताई फाटे सावळापूर, अनिताताई तायडे, प्रतिभाताई शहाणे, मराठी लताताई, राजश्रीताई बरद, मनीषाताई फोनके, भारतीताई वाघमारे, ज्योतिताई पोचलवार मानेवाडा नागपूर, वंदुताई मोहोळ, सुनंदाताई नागरारे, दीपिकाताई भावसार, पूनमताई खिवानसरा, रत्नमालाताई तिरुलकर. तर या सर्वांचे खूप 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 मनापासून आभार, ज्यांनी आपल्याला छान छान कमेंट केली. आणि असंच तुमच्या राधिकाला साथ द्या आणि तुमच्या राधिकाला पुढे न्या. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा पण तुमच्या राधिकाला रजा द्या.